नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बदलापूर येथील 2 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे नेते आंदोलने करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे रेल्वे स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तासभर मूक आंदोलने करण्यात आले. तसेच दोन्ही नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून राज्यातील महिला व मुलींवर अत्याचाराविरोधात निर्देश केले. तर बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडी दलाने आज महाराष्ट्र बंदची हाक घोषणा केली. पण शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदचा निर्णय रद्द करण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीने आता शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपापल्या शहरातील आणि गावाच्या मुख्य चौकात आंदोलने करण्याचा निर्णय दिला. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बिघडत्या चाललेल्या कायद्याला आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची चांगली स्थिती नाही. आम्ही सरकारच्या विरोधात आणि महिलांवर अत्याचाराच्या घटनांविरोधात आंदोलने करत आहोत, असं देखील त्यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.